नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जो माणूस साक्ष देण्यासाठी आलेला असतो, साक्षीदार शिंदे, त्या माणसाने दिलेली साक्ष ही खोटी आहे हे आता सौमित्रने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं. आणि जेव्हा हे कोर्टामध्ये सिद्ध होतं ते सुद्धा पुराव्यांच्या आधारे, तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणत असतो की या व्यक्तीने दिलेली साक्ष ही खोटी आहे. तेव्हा इथे कोर्टामध्ये खोटं बोलल्यानंतर काय शिक्षा होते हे माहिती आहे का तुम्हाला, असं म्हणाल्यानंतर इथे आता साक्ष देणारा शिंदे खूपच जास्त घाबरतो. तो म्हणत असतो की साहेब मला माफ करा, हे बघा जज साहेब मला माफ करा, मी खोटं बोललो, पण मी काय करणार होतो, कारण मला एक फोन आला होता आणि तो फोन आल्यानंतर त्या व्यक्तीने मला सांगितलं की तुला कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यायची आहे, तू जर खोटं बोललास तर तुला 10,000 रुपये देईन. 10,000 रुपये मला न सांगता माझ्या अकाउंटवरती ट्रान्स्फर केले आणि जर खोटं बोललो नाही तर मला जिवंत ठेवलं जाणार नाही असं सांगितलं होतं. मला भीती वाटली आणि म्हणूनच मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुला 10,000 रुपये दिले आणि तुला खोटं बोलायला सांगितलं तर तू जानकी रणदिवे यांच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देणार का? तुझ्या या खोटं बोलण्यामुळे एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. साधा या गोष्टीचा सुद्धा विचार तुझ्या मनामध्ये नाही आला का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र विचारत असतो की आता सांग बरं, तुला कोर्टामध्ये खोटं बोलायला कुणी सांगितलं होतं? तुझ्या अकाउंटला 10,000 रुपये कुणी पाठवले ते सांग. तेव्हा तो शिंदे म्हणतो की साहेब मी खरं सांगतोय, हे मी खोटं बोलत नाही आहे. ती व्यक्ती कोण होती मला खरंच माहिती नाही आहे, जिने मला फोन केला होता आणि मला पैसे पाठवले. कुणी पाठवले मला काहीही माहीत नाही. हा फक्त एक गोष्ट मी सांगू शकतो की तो आवाज आहे ना, तो एका बाईचा होता. एका बाईने मला फोन केला होता हे मी सांगू शकतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो अच्छा, म्हणजे तुम्हाला एका बाईने फोन केला आणि सांगितलं खोटं बोलायला आणि तुम्ही लगेच खोटं बोललातसुद्धा, हो ना? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, हा माणूस त्या बाईचं नाव नाही सांगणार, पण मला माहिती आहे ना ती बाई कोण आहे ते. कुणी याला फोन केला असेल, कुणी याला खोटं बोलायला सांगितलं असेल, हे मला अगदी बरोबर माहिती आहे. आणि म्हणूनच काही गोष्टींची शहानिशा करायसाठी काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, म्हणून मला इथे आता ऐश्वर्या रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, सौमित्र रणदिवे, तुम्हाला इथे माझ्या आशिलाला का बरं प्रश्न विचारायचे आहेत? या केसचा आणि माझ्या आशिलाचा काडी मात्र संबंध नाही आहे, तेव्हा तुम्ही त्यांना याच्यामध्ये खेचू नका. त्या माणसाने आता काय सांगितलं, त्यांना एका व्यक्तीने फोन केला आणि तो आवाज होता एका महिलेचा आवाज होता. याचा अर्थ असा होत नाही की तो आवाज माझ्या आशिलाचा म्हणजे ऐश्वर्या रणदिवेचा होता, असा तर त्याचा अर्थ होत नाही ना. मग तुम्ही माझ्या आशिलाला प्रश्न विचारू शकत नाही. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की असं काय करताय तुम्ही ॲडव्होकेट धर्माधिकारी? अहो मी काय म्हणालो आता, की मी त्यांच्यावरती आरोप करतोय किंवा त्यांना काही प्रश्न विचारतोय असं नाही. मला इथे काही प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर मला त्यांच्याकडून हवं आहे, त्यासाठी मी त्यांना प्रश्न विचारतोय, त्या आरोपी आहेत म्हणून नाही. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, जर ही केस आपल्याला आत्ताच्या आता इथे क्लोज करायची असेल, याचा निकाल लावायचा असेल तर काही प्रश्नांची उत्तरं मिळणं हे गरजेचं आहे. आणि आता जरीसुद्धा ऐश्वर्या रणदिवे सांगत नसतील तरीसुद्धा या केसची त्यांचा कशा पद्धतीने संबंध आहे आणि त्यांना का प्रश्न विचारले जात आहेत हे तुम्हाला त्यांना प्रश्न विचारल्यानंतर आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतरच समजेल ना. तेव्हा मला इथे ऐश्वर्या रणदिवे यांना प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी आणि त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेण्याची गरज आहे असं मला नाही वाटत ॲडव्होकेट धर्माधिकारी, असं इकडे आता सौमित्र म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणत असतो, जज साहेब प्लीज मला परवानगी देण्यात यावी की मी ऐश्वर्या रणदिवे यांना काही प्रश्न विचारेन, त्यांची मला उत्तरं हवी आहेत. तेव्हा इथे आता जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या आता येते आणि विटनेस बॉक्समध्ये ती उभी राहणार असते. ऐश्वर्या आता घाबरलेली असते, कारण तिला माहिती असतं की सौमित्र आता मला काय प्रश्न विचारणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ॲडव्होकेट धर्माधिकारी हे तर म्हणत असतात की ऐश्वर्या रणदिवे यांना कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारलेच जाऊ नये म्हणून. पण इथे आता सौमित्र प्रश्न तर विचारणारच,
कारण इथे सगळा संबंध जर कुणाशी जोडला गेलाय तर ती ऐश्वर्याच आहे. ऐश्वर्यालाच प्रश्न विचारले जाणार ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिंदे यांनी दिलेली साक्ष आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की एका बाईचा आवाज होता. तर इथे धर्माधिकारी म्हणतात, जर बाईचा आवाज होता तर ती बाई ऐश्वर्या रणदिवे आहे असं तुम्ही कसे काय म्हणू शकता. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, पण ते तेव्हाच सिद्ध होईल ना जेव्हा मी त्यांना काही प्रश्न विचारेन. आणि इथे जर त्याची साक्ष इतकी ग्राह्य धरली जात नाही आहे तर मग आधी दिलेली साक्ष ग्राह्य का धरली गेली. आणि मग जर ऐश्वर्याच्या बाबतीत इथे शिंदे यांनी जे काही आता सांगतील ते ग्राह्य धरायला नको असं तुमचं म्हणणं आहे की त्यांच्या साक्षेवरती आपण इतका का विश्वास ठेवायचा, इतकी कितीशी मान्य केली जाणार आहे. मग आधीची साक्ष का मान्य केली गेली होती. तेव्हा तर त्यांना धमकी दिली होती ना, पैसे दिले होते. तेव्हा ते खोटं बोलून जी साक्ष दिली ती आपण मान्य करायची की इथे जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईला धक्का दिला, हे आपण मान्य करायचं. पण आता ते म्हणत आहेत की त्यांना 10,000 रुपये देऊन खोटं बोलायला सांगितलं होतं, धमकीचा फोन आला होता, हे आपण मान्य करायचं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला ॲडव्होकेट धर्माधिकारी. असं इकडे आता सौमित्र म्हणतो. तो म्हणतो, हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आधीच ऑब्जेक्शन घेऊ नका. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण जेव्हा ऐश्वर्या रणदिवे यांना मी प्रश्न विचारेन तेव्हाच तुम्हाला ती उत्तरं मिळतील, कळतंय का. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा आता गावावरून परत आलेली असते. ती कोल्हापूरला गेलेली असते देवीला साकडं घालायला. इथे आता जानकी या सगळ्या गोष्टीतून लवकरात लवकर सुखरूपरित्या बाहेर पडू दे असं आता सुमित्रा म्हणत असते. तेव्हा इथे तिची आई बाहेर येते. सुमित्रा म्हणत असते, आई, अगं इथे जे काही कुंकूची डब्बी जानकीने दिली होती ना, ती मी देवी आईच्या पायाजवळ वाहिली हां, आणि सांगितलं देवी आईला की माझ्या जानकीची सुखरूपरित्या सुटका होऊ दे या सगळ्या संकटामधून. तेव्हा इथे आजी म्हणत असते, हो का, बरं झालं हो बाई. पण कसं आहे ना सुमित्रे, अगं तुझी देवी आई आहे ना, तीसुद्धा तुझ्या जानकीला नाही गं वाचवू शकणार आहे. कारण कसं आहे ना, जानकीवरती तिच्या आईच्या खुनाचा आरोप आहे आणि तिची आई अजून सापडलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता तिची आई जर सापडलेली नाही आहे तर मग तो खुनाचा आरोप जानकीवरती लागूच होतो ना. म्हणून तुझी जानकी सुखरूपरित्या सुटू शकणार नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, आई, अगं हे काय बोलतेस तू. आपल्याला माहिती आहे जानकी निर्दोष आहे, तिने असं काही केलेलं नाही आहे. स्वतःच्याच आईला ती का मारेल गं, असा विश्वास आहे तुझा जानकीवरती. आई, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, तू पुन्हा आता जानकीवरती नको नको ते आरोप करू नकोस. तेव्हा आजी म्हणत असते, नाही गं सुमित्रा, मला तसं म्हणायचं नाही आहे, पण सत्य हेच आहे ना, जर इथे जानकीची आई सापडली असती आणि तिला जर कोर्टामध्ये हजर केलं असतं तरच इथे जानकी निर्दोष आहे सिद्ध झालं असतं. पण आता इथे जानकीवरती खुनाचा आरोप आहे आणि तिची आई गायब आहे. मग कोर्टाला पुरावे हवे असतात. मग जर जानकीची आई जिवंत नाहीच आहे तर मग आरोप कुणावरती होणार, जानकीवरतीच ना. तेव्हा तू आहे ना सुमित्रे, अशी प्रार्थना करायला हवी होतीस की जानकीची आई लवकरात लवकर सापडू दे, तिला आम्ही कोर्टामध्ये हजर करू, तेव्हा जानकीवरचा खुनाचा आरोप हा बाजूला होईल आणि ती निर्दोष सिद्ध होईल. कळतंय का तुला सुमित्रे. असं इथे आजी आता सुमित्राला म्हणते. सुमित्रा म्हणते, ते मला काही माहिती नाही आहे, पण मी देवाजवळ ही प्रार्थना केली आहे की हे संकट लवकरात लवकर जानकीवरून दूर होऊ दे आणि या सगळ्या संकटातून जानकी सुखरूपरित्या निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडू दे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जानकीवरती आलेलं संकट हे बाजूला होऊ दे आणि जानकी सुखरूपरित्या या संकटातून बाहेर पडू दे, मला एवढंच वाटतं आई. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा आपल्या सुनेसाठी इतकी प्रार्थना वगैरे करत असते आणि इथे आजीचं काहीसं वेगळंच सुरू असतं. आजीला वाटतच नाही आहे की जानकी या सगळ्या प्रकरणातून सुखरूपरित्या बाहेर पडावी. आजीचं एवढंच म्हणणं आहे की काही झालं ना, ऐश्वर्याने त्यांना अगदी रस्त्यावरती भीक मागायला उभं केलं तरी आजीसाठी तिची गुंडीच चांगली आहे आणि इथे जानकीने आजीसाठी किती आणि काहीही केलं तरीसुद्धा फक्त ती एक अनाथ आहे आणि त्याचबरोबर ऋषिकेश हा पहिल्या बायकोचा मुलगा आहे. म्हणून इथे आजीला जो काही त्या दोघांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हा रागराग ती जानकीचा करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो आणि इथे जजसाहेबांकडे त्याची परवानगी मागतो. जजसाहेबांनी सुद्धा परवानगी दिलेली असते. तेव्हा इथे ऐश्वर्या रणदिवे हाजीर हो असं बोललं जातं. ऐश्वर्या येते आणि इथे विटनेस बॉक्समध्ये उभी राहते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या रणदिवे, तुम्ही सांगाल का
तुम्ही साक्षीदार शिंदेला ओळखता? त्या माणसाला ओळखता तुम्ही? ऐश्वर्या म्हणते नाही, मी त्याला ओळखत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो नक्की ना? कारण त्यांना जो फोन केला होता तो तुम्ही केला होता असं मला वाटतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी असं का करू? मी असं काहीही केलेलं नाही आहे. आणि तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा सौमित्र म्हणतो नाही, आता माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण मी पुरावा देईन. तुम्ही थोडासा धीर धरा, मी पुरावासुद्धा देईन. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो बरं तुम्ही यांना ओळखता का? या कोण लागतात तुमच्या? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की तसं तिचा आणि माझा काडीचाही संबंध नाही आहे, पण आता तुम्ही विचारतायच म्हणून मी तुम्हाला सांगते, मी हिच्या लहान दिराची बायको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणत असतो बघितलं तुम्ही जज साहेब? मग इथे आता तो अजून एक प्रश्न विचारतो, तुम्ही जर त्यांच्या लहान दिराची बायको आहात, तुम्ही ऐश्वर्या रणदिवे आहात म्हणजे आमच्या कुटुंबातला एक भाग, मग तुम्ही आता कुठे राहता? ऐश्वर्या म्हणते मी माझ्या आईवडिलांकडे राहते. तेव्हा सौमित्र म्हणतो का? तुम्ही त्यांच्याबरोबर का त्यांच्या घरी राहत नाही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते कारण त्यांनी सगळ्यांनी मिळून मला घरातून बाहेर काढले, मला त्यांच्या घरात राहण्याची परवानगी नाही आहे म्हणून मी माझ्या आईवडिलांकडे राहते. त्याचा आणि या केसचा काय संबंध? तुम्ही माझे पर्सनल आयुष्यातले प्रश्न मला विचारू नका. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणतो त्याच्याशीच तर सगळा संबंध आहे ना मॅडम, हे काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या रणदिवे? तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी पुन्हा ऑब्जेक्शन घेतात, म्हणत असतात की हे बघा सौमित्र रणदिवे, तुम्ही माझ्या आशिलावरती खोटेनाटे आरोप करू नका, त्यांना विनाकारण या केसमध्ये गुंतवू नका. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की ॲडव्होकेट धर्माधिकारी, अहो मी पण त्याच घरामध्ये राहतो, तुम्ही विसरताय का? मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या तुम्हाला आहेत का हो माहिती? तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात अच्छा, म्हणजे आता एका घरामध्ये राहता म्हणून घरामध्ये जे पर्सनल वाद होतात, जे काही वादविवाद असतात ते तुम्ही कोर्टामध्ये आता मांडाल का? आणि त्याचा राग तुम्ही ऐश्वर्या रणदिवे यांच्यावरती काढाल? केसच्या संदर्भात जे काही असेल ना त्याबद्दलच तुम्ही माझ्या आशिलाबरोबर बोला, असं इकडे आता सांगितलेलं असतं ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी. आणि जज साहेबांनी सुद्धा तेच सांगितलेलं असतं की तुम्ही आता केसच्या संबंधित जे प्रश्न असतील तेच विचारा. तेव्हा सौमित्र म्हणतो की जज साहेब, मला आता तिथेच यायचं होतं, पण कसं आहे ना ऐश्वर्या रणदिवे यांची ओळख पण करून दिली पाहिजे ना, की त्या कुठल्या हेतूने आमच्या घरामध्ये आल्या होत्या ते तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर जज साहेब, मला थोडीशी त्यांच्याबद्दलची माहिती द्यायची आहे की या केसचा आणि ऐश्वर्या रणदिवेंचा कशा पद्धतीने संबंध आहे, त्यांचं काही कनेक्शन आहे ना, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर ऐश्वर्या रणदिवे यांनी आमच्या घराला उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आणि म्हणूनच त्यांनी आमच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी सारंगबरोबर लग्न करून त्यांनी आमच्या घरामध्ये गृहप्रवेश केला. त्यांचा सगळ्यात जास्त राग आहे तो जानकी रणदिवेवरती. जानकी रणदिवे यांना ती उघडपणे धमकी देत असते की मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणार, तुझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करणार, रस्त्यावरती आणणार, आणि हे सगळ्या गोष्टी आमच्या समोर घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच सौमित्र म्हणतो की इथे ऐश्वर्या रणदिवे यांनीच लता कारखानीस आणि इथे जानकी रणदिवे या दोघींना एकमेकांपासून वेगळं केलं. जानकी वहिनीला तिच्या आईपासून वेगळं केलं आणि लताबाईंना सुद्धा तिनेच किडनॅप करून ठेवलेलं आहे. जानकी वहिनीवरती जो काही आरोप झाला आहे तिच्या आईला ढकलण्याचा, जी व्हिडिओमध्ये बाई आहे ती ऐश्वर्या आहे. ऐश्वर्याने जानकी वहिनीसारखा गेटअप करून इथे तिच्या आईला पाण्यामध्ये धक्का दिला आहे आणि या प्रकरणामध्ये जानकी वहिनीला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे पाण्यामध्ये जी ढकलणारी व्यक्ती दिसते ती जानकी वहिनी नसून ऐश्वर्या रणदिवे आहे, असं इथे सौमित्र म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांना ऐश्वर्या म्हणते खोटं आहे सगळं, मी असं काही केलेलं नाही आहे, माझा काहीच संबंध नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जज साहेब म्हणत असतात की तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा, उघडपणे तुम्ही इथे कुणावरती असे आरोप करू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो सौमित्र म्हणतो की जज साहेब, मी इथे आता जानकी रणदिवे यांना काही प्रश्न विचारतो, परवानगी दिलेली असते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो जानकी रणदिवे, तुम्ही प्लीज त्या रात्री नेमकं काय काय घडलं होतं हे व्यवस्थितरित्या तुम्ही इथे कोर्टामध्ये सांगा. तेव्हा इथे जानकी म्हणते की जज साहेब, तुमची जर परवानगी असेल तर मी ऐश्वर्याला काही प्रश्न विचारू शकते का? तेव्हा धर्माधिकारी म्हणतात हे काय चाललं आहे, खेळ चाललं आहे का कोर्टामध्ये? तू एक आरोपी आहेस आणि आरोपी कधीच कुणाला क्वेश्चन नाही करू शकत. तेव्हा जज साहेब इथे आता बघत असतात की जानकीचं उत्तर काय आहे. जानकी म्हणत असते
आदरणीय कोर्टाला मी आधीच विनंती करते, मला कोर्टाचे नियम माहिती आहेत. आरोपी कुणाला क्वेश्चन नाही करू शकत. पण जर ह्या केसचा निकाल लावायचा असेल, ह्या केसची दिशा बदलायची असेल आणि ह्या केसचा लवकरात लवकर निकाल जर लागावा अशी तुमची इच्छा असेल, तर मला फक्त काही प्रश्नच विचारायचे आहेत आणि ते तुमच्या समोरच विचारणार आहे. तेव्हा धर्माधिकारी म्हणतात, तो हक्क तुम्हाला नाही आहे. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही ते तुमच्या वकिलाला सांगा आणि वकिलांच्या मार्फत ते प्रश्न विचारा. तेव्हा जानकी म्हणते, हो जज साहेब, मला माहिती आहे. पण कसं आहे ना, वकिलांच्या मार्फत ते प्रश्न येतीलच, पण इथे मला सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ती तुमच्या समोरच मी घेते. तेव्हा ऐश्वर्याला मी जे प्रश्न विचारेन त्याची जर उत्तरं मिळाली तर केस सॉल्व्ह होण्यासाठीच त्याची मदत होणार आहे, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की आधी मी ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे यांनी जो मला प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मी सांगते. त्या रात्री नक्की काय काय घडलं होतं. तर प्रेक्षकांनो, त्या दिवशी मला एक चिठ्ठी सापडली, माझ्या आईने लिहिलेली. ती चिठ्ठी मी घेतली आणि ती वाचली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आई मला शिव मंदिरमध्ये भेटायला बोलावते, महादेवांच्या मंदिरामध्ये. तेव्हा तिथे पहिला श्रावणी सोमवार होता. तेव्हा त्या मंदिरामध्ये आईने मला भेटायला बोलावलं. मी तिथे गेले आणि मी माझ्या आईला विचारलं की सांग बाई, कोण आहे माझी खरी आई. तेव्हा तिथे मला कळलं की माझी आई तीच आहे, लता कारखानीस. तेव्हा पहिल्यांदा माझी आणि माझ्या आईची तिथे भेट झाली. त्यानंतर मला कळलं की मी जेव्हा मंदिरामध्ये जाणार होते त्याच्या आधी आईच्या वेशात एक माणूस बसला होता आणि त्याने माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला. तेव्हा आई मागून आली, त्याच्या डोक्यामध्ये इथे लाकडी काठी घालून त्याला बाजूला केलं आणि पळवून लावलं. त्यानंतर माझी आई हीच माझी खरी आई आहे, लता कारखानीस. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी तिला मिठी मारली. आम्ही दोघीजणी गप्पा मारल्या आणि तेव्हा इथे ऐश्वर्याने तिच्या पाठीमागे गुंड लावले होते. ऐश्वर्या माझ्या आईचा पाठलाग करत होती, कारण तिची इच्छा होती की माझी आणि माझ्या आईची भेट होऊ नये आणि माझ्या आईकडे ऐश्वर्याच्या बाबतीत खूप पुरावे होते. म्हणून इथे ऐश्वर्याने माझ्या आईला माझ्यापासून दूर केलं. तेव्हा इथे माझी आई जेव्हा मला भेटली तेव्हा तिने पोहे आणले होते. ते पोहे मला तिने तिच्या हाताने भरवले आणि ते पोहे खाल्ल्यानंतर मला चक्कर आली, मला गुंगी आली. मी तिथे चक्कर येऊन पडले आणि मग ह्या ऐश्वर्याने माझ्या आईला किडनॅप करून घेऊन गेली. हे सगळं अशा पद्धतीने घडलेलं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ही ऐश्वर्या सरळ साधी नाही आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त करायला, मला उद्ध्वस्त करायला ती आमच्या रणदिवे कुटुंबामध्ये आली. घरामध्ये तिने सगळ्यांमध्ये भांडणंसुद्धा लावली, सगळ्यांना एकमेकांपासून तोडलंसुद्धा. तेव्हा आम्ही इथे एक नाटक केलं. इथे सारंग भाऊजी या जगामध्ये नाही आहेत असं नाटक केलं. तेव्हा ही बाई आपल्या नवऱ्याच्या दुःखामध्ये न रडता तिने दुसरा लग्नाचा घाट घातला आणि दुसरं लग्न ते सुद्धा तिने केलं तिच्याच मोठ्या दिराबरोबर करण्याचा निर्णय घेतला, माझ्या नवऱ्याबरोबर. कारण तिला माझं कुंकू माझ्यापासून हिरावून घ्यायचं होतं, माझा संसार उद्ध्वस्त करायचा होता. म्हणून ती माझ्याच नवऱ्याबरोबर लग्नसुद्धा करायला निघाली होती. तेव्हा इथे जानकी म्हणते, आणि तुमचा कुणाचा विश्वास बसत नसेल ना तर माझ्या कुटुंबातील जेवढी माणसं आहेत ना आणि आजूबाजूची सुद्धा जी माणसं आहेत ना त्यांना तुम्ही विचारू शकता. तुम्हाला सगळेजण साक्षसुद्धा देतील, तेव्हा तरी तुमचा विश्वास बसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणतो, आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी आम्हाला उद्ध्वस्त करण्याची सगळी तयारी केली होती. आम्हाला फसवून अंधारात ठेवून प्रॉपर्टीचे सगळे पेपर स्वतःच्या नावाने तयार केलेले आहेत आणि ते पुरावे म्हणून माझ्याकडे आहेत सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्राने आता ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थानच सांगितलेलं असतं की जानकी रणदिवेवरती स्पेशली तिचा खूप राग आहे, म्हणून ती आल्या दिवसापासून तिचा जाच करते, तिचा छळ करते, तिला त्रास देण्याची एक संधीसुद्धा सोडत नाही ऐश्वर्या रणदिवे. आणि आता तर काय, जानकी वहिनीच्या आईलाच तिने तिच्यापासून दूर करून ठेवलेलं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ही ऐश्वर्या आमचं घर तोडायला आली आहे. तिच्या मनामध्ये बदल्याची भावना आहे. तिने सारंग भाऊजींना प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, माझ्या आईनं सासूबाईंना माझ्यापासून तोडलं, माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करून त्यांनासुद्धा माझ्यापासून दूर करत होती. अशा पद्धतीने आता सगळं ऐश्वर्याचं कारस्थान इथे जज समोर आता आणलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ती उघडपणे जानकी वहिनीला धमकी देत असते की तुझी आई जिवंत राहणार नाही, जर माझं लग्न ऋषिकेश बरोबर झालं नाही तर तुझी आई जिवंत राहणार नाही. अशा पद्धतीची धमकीसुद्धा इथे ऐश्वर्या रणदिवे हिने जानकी वहिनीला दिलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सौमित्रने सांगितलेलं असतं की ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आता दुसऱ्या दिवशीसुद्धा कोर्टामध्ये हेअरिंग असतं. तेव्हा जानकी म्हणत असते की आपण आता विजयाच्या उंबरठ्यावरती आहोत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो विजयाच्या उंबरठ्यावरती तर आहोतच, फक्त आता उद्याचा दिवस की त्या ऐश्वर्याची वाट लागणार
तेव्हा सौमित्र म्हणत असतो की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. एकदा का कोर्टामध्ये पुरावे सादर झाले की ऐश्वर्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा, उद्या मी जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, मी जेलमध्ये जाणारच. आता जर मला जेलमध्ये जायचं नसेल तर एकच पर्याय आहे आणि तो पर्याय आता त्याने निवडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवंतिका आणि इथे सौमित्र दोघेजण रस्त्याने जात असताना इथे ऐश्वर्याचे गुंड त्यांना अडवतात. तेव्हा तिथे ऐश्वर्या, सयाजी विखे पाटील येऊन अवंतिकाला आपल्या ताब्यात घेतात आणि सौमित्रला म्हणतात की तुला जर तुझी बायको जिवंत हवी असेल ना, तर जे काही पुरावे आहेत तुझ्याकडचे ते सगळे पुरावे नष्ट करून टाक. सगळे पुरावे मला आणून द्यायचे माझ्याकडे आणि तुझ्या बायकोला घेऊन जायचं, असं इथे ऐश्वर्याने सौमित्रला सांगितलेलं असतं.